तर आपल्याला करायचा प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व. प्रॅक्टिस सेट 1.1. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शो द फॉलोइंग नंबर ऑन नंबर लाईन, ड्रॉ सेपरेट नंबर लाईन फॉर एक्झाम्पल. तर आपल्याला करायचं आहे, पहिले हे जे नंबर आहे नंबर लाईन ड्रॉ करायचे आहे आणि प्रत्येकाला वेगळी वेगळी नंबर लाईन ड्रॉ करून दाखवायचं आहे. तर पहिला आपण सॉल्व करू 1 नंबरचं. ठीक आहे. इथं काय आहे 3/2 आहे. 3/2 आहे. तर कसं काढायचं, खाली पाहायचं डिनॉमिनेटर काय आहे 2 आहे इथे. तर पहिली नंबर लाईन काढून घेऊ आपण. ही काळी नंबर लाईन. आपल्याला माहीत नंबर लाईन इथं अशी असते, इथं 0 असतो, इथं 1 असतो, इथं 2 असतो, इथं 3 असतो. समोर नंबर वाढतात. इकडे -1 नंबर असतो, इकडे -2, इकडे -3. ठीक आहे. आता मधात इथं खाली पाहायचं 2 आहे. खाली म्हणजे डिनॉमिनेटरला 2 आहे. काय करायचं, मधात 2 असलं तर 1 लाईन घ्यायची. खाली जर 2 असलं तर 1 लाईन घ्यायची या मधात. म्हणजे इथं 1 लाईन घ्यायची, इथं 1 लाईन घ्यायची. तर समजा इथं असतं 3, तर आपण मध्ये घेतली असतं 2 लाईन. किती लाईन? 2 लाईन. ठीक आहे. समजा खाली असतं 4, तर आपण मधात 3 लाईन घेतल्या असत्या. 3 लाईन घेतल्या असत्या. ठीक आहे. तर जसं 2 आहे, तर आपण काय करू, प्रत्येकामध्ये 1 लाईन घेऊ. 2 आहे तर 1 लाईन घेतली. 1 लाईन. आता आपल्याला काउंट करायचं नंबर कुठे येणार ते पाहू आपण. तर पहिला आहे 3/2. तर 0 पासून मोजायचं. हे पहिली लाईन 1, हे 2 आणि हे 3. म्हणजे आपला इथे येणार 3/2. कुठे नाही, इथं 3/2. ठीक आहे. नंतर आहे 5/2. 5/2 कुठे येणार मग? 1, 2, 3, 4, 5 इथे येणार. इथे येणार 5/2. ठीक आहे. नंतर आहे -3/2. मायनस म्हणजे इकडे लेफ्ट साईडला जायचं आपल्याला. तर इथून किती -3/2 म्हणजे 1, 2, 3 इथे येणार. -3/2. -3/2. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या 1 नंबर सॉल्व केला आपण. नंतर आपण सॉल्व करू सेकंड नंबरचा. पहिले काढू आपण नंबर लाईन. नंबर लाईन काढायची आहे. ठीक आहे. आता काढायचं आपल्याला 5चे नंबर. पहिले 0 काढून घेऊ आपण. 0, 1, 1, इथे घेऊ 2. आपण 3 पण घेऊ शकतो. 3 सध्या काम नाही आहे म्हणून घेतलं नाही आपण. इकडे -1, इकडे -2. ठीक आहे. आता पहिले काढायचं आपलं 7/5. पहिले 5 आहे खाली म्हणून मदत नंबर किती घ्यायचे? 4 लाईन घ्यायच्या. म्हणजे 4 लाईन घ्यायच्या. तर मला आपण 4 लाईन घेऊन घेऊ. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 घेतलं 4 लाईन. 4 घेतल्यानंतर आपल्याला करायचं आहे, आता आपला नंबर दाखवायचा. पहिला 7/5. 7 कुठे येणार? 1, 2, 3, 4, 5 झालं. 5 लाईन. 6, 7 इथे येणार 7/5. ठीक आहे. इथला 7/5. नंतर आहे -2/5. इथं 1, 2 इथे येणार -2/5. -2/5. ठीक आहे. नंतर आहे -4/5 झाला. 1, 2, 3, 4 इथे येणार -4/5. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे सेकंड नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. नंतर कसं आपण थर्ड नंबरचं. पहिले आपण काढू नंबर लाईन. नंबर लाईन ड्रॉ केली आपण अशी. इथे घेतला 0. ठीक आहे. इथे घेऊ आपण 1, इथे घेऊ 2, इथे -1, इथे -2,
तर पहिले आपल्याला काय पाहिजे, खाली पहा 8 आहे. 8 आहे म्हणजे किती लाईन घ्यायची, मधात 7 लाईन घ्यायची. तर 7 लाईन घेऊ आपण मधामध्ये. 7 लाईन. 1 2 3 4 5 6 7 झालं. इथे पण 7 1 1 2 3 4 5 6 7. तर 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 झालं. आता पहिलं घेतलं, पहिलं काढायचं आपल्याला -5/8. तर -5 कुठे येणार, तिकडे लेफ्ट साईडला पहा. 5वी लाईन. 1 2 3 4 5. ठीक आहे ना. इथं तर इथे येणार आपलं 5च्या लाईनवर येणार -5/8. -5/8. नंतर आहे 11/8. 11 म्हणजे आता राईट साईडला पाहतो इकडे. तर पाहून घेऊ आपण इकडे कोणतं आहे. तर हे झालं 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इथे येणार 11/8. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला थर्ड नंबर सॉल्व करायचा आहे. बाकीचं हे जे आहे तुम्हाला होमवर्क आहे, तिथून होमवर्क सॉल्व कराल. आणि नंतर आपले क्लासेस सुरू आहे, ऑफलाईन क्लासेस. तिथं आपण एकदम डिटेलमध्ये सांगू.